वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रोगाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डिझीज. तर हा क्वेश्चन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग JNM फर्स्ट इयर आणि NM फर्स्ट इयरचा आहे. तर याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ डिसीज म्हणजे याचे सर्व आजार आहेत. तर याच्यामध्ये 16 आजार आहेत तसे. तर त्याच्यामधला कुठलाही एक आजार किंवा दोन तुम्हाला पेपरला विचारले जातात. तर आपण तेच आजार घेत आहे जे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले आहेत, जसे की 2, 3, 4 वेळा येऊन गेलेले आहेत. जे महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी आपण तेच डिझीज घेणार आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी IMP क्वेश्चन लिहिलेला आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये बघूया. आजाराचे वर्गीकरण हे आजाराचे स्वरूप, कालावधी तसेच आजार शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे त्यावरून केले. तर इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणते, तर आजाराचे वर्गीकरण हे आजाराचे स्वरूप, कालावधी व तसेच आजार शरीरात कोणत्या संस्थेशी संबंधित आहे त्याच्यावर त्याचे वर्णन केले आहे. तर आजाराच्या स्थिती व तीव्रतेवर केलेले वर्गीकरण. पहिलं म्हणजेच आजाराच्या स्थितीवर आणि तीव्रतेवर केलेले वर्गीकरण. आता तीव्र आजार म्हणजेच या प्रकाराचा आजाराशी स्वरूपात अचानक होऊन तीव्रता अधिक असते. आजाराचा कालावधी कमी असते. उदाहरणार्थ मलेरिया, टायफॉइड, गॅस्ट्रो, हगवण आणि इत्यादी. तर तीव्र आजार म्हणजेच या आजारात काय होते, तर या प्रकाराच्या आजारी स्वरूपात अचानकच होऊन तीव्रता अधिक असते, जसे की मलेरिया किंवा टायफॉइड, एखाद्या वेळेस गॅस्ट्रो हे इत्यादी. याच्या अशा प्रमाणात त्याची तीव्रता जास्त असते, त्याला तीव्र आजार असे म्हणतात. नेक्स्ट आहे जुनाट आजार. जुनाट आजाराची सुरुवात ही एक संथ गतीने होते व यांचा कालावधी हा प्रदीर्घ असतो. उदाहरणार्थ कॅन्सर, एड्स, क्षयरोग, कावीळ, हेपॅटायटिस B. तर जुनाट आजार म्हणजे शरीरामध्ये स्थायी असलेला तो जुनाट आजार, त्यांची लवकर तो स्पष्ट होऊन येत नाही. तर अशा आजारात जुनाट आजार असे म्हणतात, जसे की कावीळ झाला, कॅन्सर, एड्स आणि क्षयरोग, हेपॅटायटिस B अशा प्रकारचे जुनाट आजार. कारण न ओळखता येणारे आजार. आता असे काही आजार आहेत की ज्याचं आपण कारण ओळखू शकत नाही. तर या आजाराचे निश्चित असते कारणीभूत घटक नसतात. आता या आजारात काय होते, आजाराचे निश्चित असे कारणीभूत घटक नसतात, तसेच नक्की सांगता येत नाही. उदाहरणार्थ कॅन्सर. चौथा पॉईंट आहे तो म्हणजेच जंतुदोषामुळे होणारे आजार. आता शरीरामध्ये एका किंवा अनेक प्रकारच्या जंतूची वाढ होऊन झालेला आजार. उदाहरणार्थ मेनिंजायटिस, गॅस्ट्रोन्युमोनिया हे आजार जंतुदोषामुळे होतात. शरीरामध्ये जंतूंनी प्रवेश केल्यास अचानक प्रकारच्या जंतूची वाढ होते आणि आजार उत्पन्न होतात, जसे की गॅस्ट्रो, न्यूमोनिया, मेनिंजायटिस अशा प्रकारचे जंतुदोषामुळे होणारे आजार. कर्करोग सदृष्ट आजार. हे आजार कर्करोग सदृष्ट असून शरीरामध्ये झपाट्याने वाढत जातात व यांचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. उदाहरणार्थ आवाळू, ट्यूमर. आता कर्करोग म्हणजे सदृष्ट आजार. हे आजार कर्करोग सदृष्ट असून शरीरामध्ये याची झपाट्याने वाढ होते व शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. उदाहरणार्थ आवाळू आणि ट्यूमर, त्यालाच ट्यूमर असे म्हणतात. संसर्गजन्य रोग व सांसर्गिक आजार. असे आजार की ज्याचा संसर्ग व्यक्तीला आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला होतो. आता असा आजार जो की ज्याचा संसर्ग व्यक्तीला आजार झालेला, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तो आजार झालेला असेल, त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन किंवा संपर्कात आल्यानंतर तो आजार होतो. तसेच दूषित हवा, पाण्यामुळे निरोगी व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. त्याला संसर्गजन्य रोग किंवा सांसर्गिक आजार असे म्हणतात. जन्मजात असलेले आजार. आता जन्मताच म्हणजे आपल्या आईवडिलापासूनच जन्मजात असलेले आजार. आईवडिलापासूनच ते मुलामुलीमध्ये
ते आजार असतात, जसे की उदाहरणार्थ मधुमेह, दमा, जन्मजात व क्षयरोग इत्यादी हे जन्मजात असलेले आजार. सांध्याचे आजार. आता सांध्याच्या आजारामध्ये काय होते, तर या प्रकारच्या आजारामध्ये शरीराच्या सांध्यावर परिणाम होतो. आता शरीराच्या वरच्या भागावर म्हणजे सांध्यावर परिणाम होतो व रचनात्मक कार्यात्मक अडथळे येतात. उदाहरणार्थ पॅरायटिस व गाऊट, जसे की गाठा किंवा तिथं ब्लडचा सप्लाय बंद होतो, तिथं मोठ्या मोठ्या गाठासुद्धा होऊ शकतात किंवा सांधा हा तेढासुद्धा होऊ शकतो, म्हणजे तेपासुद्धा होऊ शकतो. असा हा सांध्याचे आजार. नेक्स्ट पॉईंट आहे कौटुंबिक आजार. असे आजार एकाच कुटुंबात बऱ्याच व्यक्तींमध्ये आढळतात. आता कौटुंबिक आजार कसे असतात, तर एकाच व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळा हे आढळून येतात. पुढचा आजार म्हणजेच अनुवांशिक आजार. हे आजार एका पिढीवरून दुसऱ्या पिढीकडे जातात. उदाहरणार्थ मधुमेह, शारीरिक व्यंगत्व ई. आता अनुवांशिक आजार म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात, जसे की आपल्या आजी आजोबांना मधुमेह किंवा एखाद्या मुलाला व्यंगत्व असेल तर त्याच्या मुलाला सुद्धा व्यंगत्व ई आजार येतात. फोकल डिसीज. या प्रकारचा आजार हा शरीरातील विशिष्ट घटकांशी मर्यादित असतो. आता फोकल डिसीज म्हणजे या प्रकारचा आजार हा आपल्या शरीरातील जे काही विशिष्ट घटकांशी ते मर्यादित असतात. या प्रकारच्या आजारामुळे शरीरावर गंभीर परिणाम होत नाही, परंतु अशा आजारावर शरीरावर गंभीर परिणाम होत नाही, परंतु संबंधित अवयवास, जे काही शरीराचे अवयव असतात संबंधित, त्यांना दाह होतो किंवा वेदना होऊन त्रास उत्पन्न होतो. उदाहरणार्थ गलग्रंथी दाह, टॉन्सिलिस्ट. आयट्रोजेनिक डिसीज. पुढचा आजार आहे आयट्रोजेनिक डिसीज. वैद्यकीय उपचार व शल्य उपचार केल्यामुळे उद्भवणारे आजार. उदाहरणार्थ इन्सिजनल हर्निया, सेप्टिसेमिया. आता आयट्रोजेनिक डिसीज हे याच्यामध्ये काय होतं, तर वैद्यकीय उपचार व शल्य उपचार केल्यामुळे उद्भवणारे अशा बऱ्याचशा प्रकरणात जे जास्त ट्रीटमेंट किंवा शल्य उपचार केल्यामुळे हे असे आजार उत्पन्न होतात. व्यावसायिक आजार. व्यवसायाशी संबंधित कारणामुळे उद्भवणारे आजार अथवा उदाहरणार्थ व्यंग, उदाहरणार्थ क्षयरोग, बहिरेपणा, श्वसन संस्थेचे आजार. अशा प्रकारे हे व्यावसायिक आजार आहे. मानसिक आजार. व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर किंवा मनावर परिणाम करणारे आजार म्हणजेच मानसिक आजार होय, जे की व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करतात आणि व्यक्तींना अशा आजारामध्ये ते त्यांचा स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. त्याला संबंधित आजार किंवा व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करणारे आजार असे म्हणतात. उदाहरणार्थ सिक्झोफ्रेनिया, विषबाधा व वर्षावस्था, डिप्रेशन्स. पुढचा आजार म्हणजे व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करणारे आजार. उदाहरणार्थ व्यसननिधता, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आणि हिस्टेरिया. विनरल डिसीज. लैंगिक संपर्कातून प्रसारित होणारे आजार. उदाहरणार्थ गोनोरिया, सिफिलिस, एड्स, HIV इत्यादी. आता व्हिनरल डिसीज म्हणजे लैंगिक संपर्कातून प्रसारित होणारे जे काही आजार आहेत ते म्हणजे उदाहरणार्थ गोनोरिया, सिफिलिस, एड्स, HIV इत्यादी हे व्हिनरल डिसीज म्हणजे लैंगिक संपर्कात आलेले डिसीज आहेत. तर अशा प्रकारचे हे 16 डिसीज आहेत जे की महत्त्वाचे आहेत. तसे डिसीज खूप आहेत, पण आपण आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत म्हणजे पेपरला खूप वेळा येऊन गेलेले डिसीज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात आधी मिळावी. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही जरी इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कळवा मला. आणि व्हिडिओला भरपूर लाईक करत जावा. जेव्हा मी व्हिडिओ लाईक बघते तेव्हा व्हिडिओला जास्त लाईक नसतात, तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.